अखेर भरत गोगावलेंना मंत्रिपदाची संधी। महाड मतदारसंघात गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी धरला डीजेच्या तालावर ठेका। गोगावले पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात। सलग तिसऱ्यांदा अदिती तटकरेंची मंत्रिपदी वर्णी। रायगडच्या रोहा, माणगाव, म्हसळा, महाड, श्रीवर्धनमध्ये मिठाई वाटत कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन। भरत गोगावलेंची मंत्रिपदी वर्णी लागताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। महाडमध्ये मोठ्या स्क्रीनवर एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी पाहिला शपथविधी सोहळा। सामंतांच्या शपथविधीनंतर रत्नागिरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। जयस्तंभ इथं सामंतांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। शपथविधीनंतर जळगावमध्ये आमदार राजूमामा भोळेंनी तळली जिलबी। गिरीश महाजनांच्या जीएम फाउंडेशन कार्यालयात गरमागरम जिलबीवर कार्यकर्त्यांनी मारला ताप। जळगावमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून आमदार आहेत। धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ। परळीत मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा। पंकजा मुंडेंनी शपथ घेताच कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त। गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा केला जयघोष। यवतमाळमध्येही कार्यकर्त्यांचा जल्लोष। दिग्रसचे आमदार संजय राठोड आणि राळेगावचे आमदार अशोक उईकेंनी घेतली शपथ। भुसावळचे आमदार संजय सावकार यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद। घोषणाबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष, तर धुळ्यात देखील रावल समर्थकांकडून आनंद साजरा। दादा भुसेंनी शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। मिठाई वाटत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। चंद्रकांत पाटलांना तिसऱ्यांदा तर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रिपद। शपथविधी होतात पुण्यातील कार्यकर्त्यांचा जल्लोष। एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। व्हिडिओ कॉल करत कणकवलीतील कार्यकर्त्यांनी नितेश राणेंना दिल्या मंत्रिपदाच्या शुभेच्छा। फटाक्यांची आतषबाजी करत कणकवलीतील कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। जालना जिल्ह्यात मंत्रिपदाबाबत पुन्हा हुलकावणी। 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपद नाही। जालन्यात भाजपचे 3 तर शिवसेनेचे 2 आमदार। धाराशिव जिल्ह्याला देखील मंत्रिपदाची हुलकावणी। माजी मंत्री तानाजी सावंतांचा पत्ता कट, तर भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांचीही निराशा। शिवसेनेनं मंत्रिपद न दिल्यामुळे नरेंद्र भोंडेकर नाराज। पक्षाच्या विविध पदांचा दिला राजीनामा, मात्र आमदारकी कायम। नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कांदा उत्पादक करणार सरकारविरोधात आंदोलन। 20% निर्यात शुल्क तात्काळ रद्द करा, अन्यथा उद्रेक करणार कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांचा इशारा। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ। गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मारला डल्ला। अनेकांना पोलिसांनी रंगेहात पकडलं। न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरला पाठवला। घाटीमध्ये शवविच्छेदन होणार। मृतदेह रवाना होण्यापूर्वी आंबेडकरी अनुयायांनी वाहिली श्रद्धांजली। हिंगोलीच्या वसमतमध्ये सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे संतप्त जमावाकडून दगडफेक। घटनास्थळी पोलीस दाखल होतात जमावानं तिथून पळ काढला। नांदेडमध्ये अज्ञाताकडून दगडफेक। दगडफेकीमध्ये वाहनांचं नुकसान। दगडफेक कोणी केली ते अद्याप अस्पष्ट, मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त। नांदेड पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी। जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून जमावबंदीचे आदेश। विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार, तर ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात येणार।
अकोल्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक रुग्णवाहिका बंद पडलेल्या स्थितीत गोरक्षक रोडवरील शासकीय जागेत या रुग्णवाहिका धूळ खात पडल्यानं रुग्णांची गैरसोय. अहिल्यानगरच्या घाऊक बाजारामध्ये भाज्यांचे दर घसरले. 15 दिवसात भाज्यांच्या दरात 30 ते 40% घसरण. सिंधुदुर्गात आचरा गावच्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानाजवळ गावपळणीला सुरुवात. गावपळणीच्या गावात ग्रामस्थ वेशी बाहेर राहून राहुट्या करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.